नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत फक्त 3 इन्ग्रेडियंट्स वापरून व्हॅनिला आईस्क्रीम। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हॅनिला आईस्क्रीम करण्यासाठी इथे मी 250 ml व्हिपिंग क्रीम घेतली आहे। ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथे मी 200 ग्राम कंडेन्स मिल्क घेतले आहे, ते सुद्धा बाउलमध्ये काढून घेऊया। एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे जर तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही बीटरचाही वापर करू शकता, पण मी इथे विस्कच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण एकत्र करत आहे। मैत्रिणींनो, अशा छान छान रेसिपीसाठी निहा की रसोईला नक्की सबस्क्राइब करा। मिश्रण इथे व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे। आता एक प्लास्टिकचा कंटेनर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण घालून घ्यायचे आहे। रेसिपी अतिशय सोपी आणि पटकन होणारी आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते। इथे मी गार्निशिंगसाठी चोको चिप्स वापरत आहे। कंटेनरला झाकण लावून साधारण 8 तास आपल्याला ही आईस्क्रीम फ्रीज करायला ठेवायची आहे। आठ तास झाले आहेत। चला तर आपण चेक करूया आपली आईस्क्रीम व्यवस्थित झालेली आहे की नाही ते। इथे तुम्ही पाहू शकता स्कूपच्या साहाय्याने व्यवस्थितपणे आईस्क्रीम निघत आहे। अतिशय सॉफ्ट आणि यमी झालेली आहे आईस्क्रीम। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।